मतदानापुरता फक्त लोकांचा विचार केला जातो। नागरिक म्हणून तुमचे हक्क काय, तुमचे अधिकार काय। सगळ्यात मोठं समाजकारण जर कोणतं असेल तर ते राजकारण आहे। तर विचार करता येणं ही खऱ्या अर्थाने साक्षरता आहे। आणि मुलांना शाळेल जीवनापासून आर्थिक शिस्त आणि आर्थिक साक्षरता शिकवणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे। येणारा जो काळ आहे तो भारताचा आहे। या देशामधली लोकशाही फक्त नावाला राहिल्याशिवाय राहणार नाही। माझा मुलगा 18 महिन्याचा आहे, परंतु त्याचं बँकेत खातं आहे। त्या वॉरन बफेट सगळ्यात जगातला श्रीमंत माणूस आहे। 65व्या वर्षानंतर त्याची एकूण संपत्तीच्या 65% संपत्ती तयार झाली, कारण त्यांनी 9व्या वर्षीपासून बचत करायला सुरुवात केली। सत्यजितजी तांबे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्रातील एक प्रमुख युवा नेते। अवघ्या 24व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये युवक आणि युवतींचा सक्रिय सहभाग असावा या तत्वावर आमदार म्हणून काम करत असताना अगदी कमी वेळामध्ये त्या पदाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं आपण काम केलं। विरोधाचं राजकारण कधीही न करता महाराष्ट्राच्या स्वज्वळ राजकारणाची दूरदृष्टी ठेवणारे आपल्या जिल्हा परिषदच्या कार्यकालामध्ये वॉटर एटीएम आणि 1 दिवस शिक्षणाचा अनेक उपक्रम आपण राबवत असताना सुपर 1000 पूरग्रस्तांना मदत व सहाय्य आणि कोविड-19च्या कार्यकालामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण काम आपण केलं। असे यशस्वी उपक्रम आपण करत असताना जय हिंद लोक चळवळ ही संस्था आपण चालवत आहात। या संस्थेचा उद्देश लोकांमध्ये त्यांचे हक्क आणि कर्तव्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हेच आहे। संस्था समाजातील दुर्बल घटकांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय व आर्थिक मदत करत असते। अशा विविध कार्यामध्ये आपला नेहमीच सक्रिय सहभाग असतो। असे युवा आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असणारे, शिक्षण व्यवस्था, व्यावसायिकता, उद्योजकता आणि नोकरी अशा विविध विषयांवर ठोस व शाश्वत स्वरूपाचे निर्णय घेणारे एक अग्रगण्य असे आधुनिक उच्च शिक्षित अभ्यासू निर्भीडपणे आवाज उठवणारे नाशिक विधानसभेचे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय सत्यजितजी तांबे, मी आपणास आदरपूर्वक आमंत्रित करतो की आपण भारताची खरी गरज आर्थिक व राजकीय साक्षरता या विषयावर उपस्थित सर्व श्रोतेगणांना मार्गदर्शन करण्यासाठी तत्पूर्वी सन्मानपत्र वाचन करण्यासाठी मावळ विचार मंचाचे सदस्य सचिनजी अमृत सर आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी सन्मानपत्र वाचन करण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर यावं। धन्यवाद अतुलजी। मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला सन 2023 सन्मानपत्र आदरणीय माननीय श्री सत्यजितजी तांबे, आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य, यास सप्रेम नमस्कार। माशाच्या पिल्लाला पाण्यात पोहायला शिकवावं लागत नाही याचा प्रत्यय नाशिक नगरच्या मागील काही दशकांच्या राजकारणाकडे वळून पाहिल्यावर आपोआप येतो। भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लढवय्या नेता, कोरडवाहू बहुल उत्तर अहमदनगरचे हिरव्यागार शिवारात रूपांतर करणारा आधुनिक भगीरथ आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकाराच्या रोल मॉडेलचे प्रवर्तक व प्रवरेकाठच्या अमृत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राजकारणात पाऊल टाकले।
वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं. या सिद्धांतावर ठाम राहून आपण वेळोवेळी संधीचे सोने करत गेलात. त्यामुळेच आज महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवण्याच्या उद्देशाने आपण हाती घेतलेल्या मोहिमेला राज्यातील तरुणाईचा लक्षवेधी प्रतिसाद मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील समाजकारणात सक्रिय सहभागी असलेल्या उच्च शिक्षित कुटुंबातील आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आणि संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे या दाम्पत्याच्या पोटी जन्म घेऊन आपल्याला राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर अनेक गोष्टी या फार कष्ट न घेता आयत्या मिळाल्या असत्या, परंतु स्वतः मेहनत घेतल्याशिवाय त्या गोष्टीची जीवनातील उपयुक्तता निरर्थक आहे. या विचारास अनुसरून आपण उच्च शिक्षणाचा निर्णय घेतलात. अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातील जॉन एफ केनेडी स्कूलमधून शालेय शिक्षण घेऊन आपण व्यवस्थापन व राज्यशास्त्रातील पदवीधर झालात. सन 2000 साली NSUI कार्यकर्ता म्हणून तळागाळातील राजकारणापासून आपण आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तदनंतर आपल्या कर्तृत्वाचा आलेख उंचावतच राहिला. सन 2007 मध्ये वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी ग्रामीण राजकारणाचा आणि देशाच्या विकासाचा कणा असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवणारे सर्वात तरुण सदस्य ठरलात. दरम्यानच्या काळात युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष अशी संघटनात्मक जबाबदारी समर्थपणे सांभाळली. काही महिन्यापूर्वीच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आपण अपक्ष उमेदवार म्हणून मारलेली बाजी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. पदवीधर मतदारसंघातील या विजयाने आपल्या कार्यकर्तृत्वाला सुवर्ण झळाळी मिळाली. फक्त देशाच्या राजकारणात नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणात रस असल्याने आपण सन 2017 सालच्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही स्वयंसेवक म्हणून कामकाज पाहिले. ही बाब तर अभिमानास्पद आहे. जनतेमध्ये हक्क आणि कर्तव्यांबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या जनहित लोक चळवळीचे आपण सर्व आहात. खाद्यतेलातील भेसळ ओळखण्याच्या व ती सर्वांसमोर आणण्याच्या जिकिरीच्या कामातून आपली जनतेप्रती असलेली सजगता अधोरेखित करते. एक उत्तम वाचक असलेले आपण भारतातील आंदोलनाच्या माहितीचा एक ऐतिहासिक दस्तऐवज असणारे तसेच आंदोलनाची संस्कृती आणि महत्त्व सांगणाऱ्या आंदोलन या पुस्तकाचे लेखन केले. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजन यांच्या शहरीकरण आणि लोकसहभागावरील सिटीजन विले या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करून या विषयाच्या अभ्यासासमोर नवीन संदर्भ साहित्य ठेवले. संघटनात्मक कार्य ही आपली ओळख कायम ठेवत एक सार्थ लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपली भूमिका पार पाडत असतानाच आपले सर्व क्षेत्रातील योगदान हे आम्हा नवयुवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. परराष्ट्रीय तंत्रज्ञान, आधुनिकता आणि संस्कृती यांची योग्य सांगड घालणाऱ्या बहुआयामी प्रसन्न तेज आणि महाराष्ट्रात महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणाऱ्या युवा व्यक्तिमत्वास किंबहुना उद्याच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यास मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे 8वे पुष्पगुंफना हे सन्मानपत्र प्रदान करताना आम्हास अत्यानंद होत आहे. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विधान परिषदेचे आमदार मान्य सत्यजित तांबे यांना ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मान्य सत्यजित तांबे, मी आदरपूर्वक आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मान्य सत्यजित तांबे सर. एवढं मोठं मानपत्र माझं वाचल्यावर मला जरा भरून आल्यासारखं झालं. खरं तर मला ज्यावेळेस पहिल्यांदा भूषण मुथा आणि भास्करराव आप्पांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही आलं पाहिजे, मी तेव्हा पण त्यांना सांगितलं की मी काय असा वक्ता वगैरे नाहीये, मनात येईल ते बोलण्याची माझी सवय आहे आणि
एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना तुम्ही आजपर्यंत 23 वर्षामध्ये या व्याख्यानमालेला बोलवलंय, परंतु त्यांनी आग्रह केला आणि जेव्हा मी सगळे पूर्वीचे व्याख्यानाचे ते नावं वाचले तेव्हा या ऐतिहासिक अशा व्याख्यानमालेमध्ये आपणही जावं आणि 2 शब्द बोलावं आणि त्या इतिहासामध्ये आपलीही नोंद व्हावी, या हेतूने खऱ्या अर्थाने मी आज या कार्यक्रमाला आलेला आहे. कारण अशा संधी काय परत परत भेटत नसतात. आणि आता आमचे बंधू आणि तालुक्याचे नेते आमदार बाळा बेगडे साहेबांचं भाषण आपण ऐकलं. संधी कशी वापरायची त्यांना माहिती आहे. त्यांनी लगेच मोदीजींनी काय काय केलं सगळं सांगून टाकलं. चाळीस कोटी लोकांच्या बँकेचे खाते उघडले, तर लोक त्या खात्यात काहीतरी याची वाट पाहत आहे बाळासाहेब. राजकीय माणूस म्हणला की संधीचं सोनं करणारच. त्याला शेवटी त्याला माईक पाहिजे, व्यासपीठ पाहिजे आणि समोर माणसं पाहिजे. मग त्याला काय कुठूनही कुठलाही कार्यक्रम असला तरी जे बोलायचे ते बोलणारच. मला भास्करराव आप्पांनी विचारलं की विषय काय, तुम्ही काय बोलणार. आणि माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून एका विषयावर मी काम करण्याचा प्रयत्न करतो आणि तो विषय मला असं वाटतं की आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर विषय आहे. कारण मी ज्यावेळेस आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळेस विधान परिषदेचा आमदार ही बऱ्याच लोकांना संकल्पना देखील माहीत नसते. म्हणजे आपल्या ज्याला राजकारण माहिती आहे त्याला माहीत असते, परंतु आमदार ही व्याख्या आपल्याला माहिती आहे, पण विधानसभा काय, विधान परिषद काय, त्याच्यात फरक काय. आणि मग मुंबईतल्या माझ्या एका उद्योगपती मित्रांनी मला विचारलं की बाबा नेमकं काम काय तुझं, विधान परिषदेचा आमदार म्हणून तुझं काम काय. आणि मी माझ्या मनातल्या मनात म्हणालो की ह्या 2-4 हजार कोटीचा टर्नओव्हर करणारा उद्योगपती आहे आणि ह्याला जर हे माहीत नसेल. आणि त्यांनी मला एक प्रश्न तर असा विचारला की आमदार मोठा की खासदार मोठा. मग मी म्हणलं आता थोडंसं जरा गडबड आहे. आणि वस्तुस्थिती अनेक लोकांना आपल्या हे देखील माहीत नसतं की आमदार मोठा आहे की खासदार मोठा आहे. आता हे तर कॉर्पोरेट मधले आपले राऊत साहेब बसलेले HR JCBच्या, आता HR म्हणल्यावर त्याला थोडंफार राजकीय माहीत असतं कारण लोक त्यांच्याकडे जात असतात. परंतु कॉर्पोरेट मधल्या माणसाला हे माहितीच नाही की आमदार मोठा की खासदार मोठा, नगरसेवक मोठा की जिल्हा परिषद सदस्य मोठा, किंवा नगरसेवकाचे काम काय. आता बाळाभाऊ सांगतील की त्यांना कितीतरी वेळा असे कामांसाठी फोन येत असेल की जे खरं तर आमदाराचं कामच नाहीये. म्हणजे कुत्रं मेलं तरी आमदाराला फोन जातो, गटार तुंबली तरी आमदाराला फोन जातो, किंबहुना नगरसेवकांना तर तेवढंच काम राहिलेलं आहे. नगरसेवकांना काय काम आहे. माझी आई स्वतः 15 वर्ष नगराध्यक्ष आहे. सकाळी 7 वाजता घराच्या बाहेर पडते, रात्री 11 पर्यंत ती लोकांमध्ये असते. कोणाच्या दारात कुत्रं मेलं, कोणाच्या लाईट बंद पडली, कोणाच्या घरी गटार तुंबली, कोणाचं काय झालं, एवढंच काम चालू असतं. आणि म्हणून आपल्या लोकांना नेमकं कोणाला काय काम सांगावं हे सुद्धा माहीत नसतं. आणि मग जो सापडतो त्याला आपण काम सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तिथून पुढं काय झालं की लोकांना जे पाहिजे ते करायची सुरुवात नेत्यांनी देखील चालू केली. आणि मग काम केलं नाही तरी चालेल, परंतु लग्न 10वे 13वे मौतीला गेलंच पाहिजे.
म्हणजे दहाव्याला आलाच पाहिजे इतका आग्रह असतो. लग्नाचा तरी मी समजू शकतो, परंतु इतका आग्रह नेत्यांच्या पुढे कार्यकर्त्यांच्या पुढे असतो की दहाव्याला आलंच पाहिजे आणि सुखदुःखामध्ये आलंच पाहिजे. सुखदुःखात जाणं एक लोकप्रतिनिधी म्हणून ते कर्तव्य आहेच, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु आज अनेक असे आम्ही लोक पाहतो की ते लोकप्रतिनिधींकडे दुसरं काही कामच राहिलेलं नाही, फक्त तेवढंच काम आहे. त्यांच्या तालुक्यामध्ये टँकरनी पाणी पुरवठा आजही चालू आहे. आजही लोकांना प्यायला पाणी नाही, अनेक लोकांना घरं नाही, अनेक लोकांना नोकऱ्या नाही, उद्योगधंदे तर अजिबात नाही. परंतु नेता मात्र फार पॉप्युलर आहे. का बरं पॉप्युलर आहे? तर तो प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यासारखा कार्यकर्ता एक विचार करतो, तेव्हा मला असं वाटतं की कुठंतरी आपण भरकटत तर चाललेलो नाही ना, हा विचार माझ्यासारख्याच्या मनामध्ये येतो. आणि म्हणून राजकीय साक्षरता ही किती महत्वाची आहे हे खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार करायला भाग पाडतं. एक सर्वे मध्यंतरी आला आणि त्या सर्वेमध्ये असं कळालं की 50% जे भारतीय लोक आहेत ते मतदान केंद्रामध्ये गेल्यावर बटन दाबताना निर्णय घेतात की कोणाचं बटन दाबायचं आहे. 25% लोक जे आहेत ते विचार करून कोण उमेदवार आहे, कोणता पक्ष आहे, विचारसरणी काय ते बघून मतदान करतात. आणि 20-25% तर काहीतरी प्रलोभने, पैसे घे, काय कर काय नाही, त्या पद्धतीने मतदान करतात. आणि मग अशी जर या देशाची परिस्थिती असेल तर हा देश नेमका कोणत्या दिशेने चाललेला आहे हा खऱ्या अर्थाने माझ्या पुढे एक प्रश्न निर्माण होतो. आणि तशीच परिस्थिती काहीतरी पैशाच्या बाबतीत देखील आपली सगळ्यांची आहे. ज्या 40 कोटी अकाउंटची चर्चा आपण आता आमदार साहेब केली, 40 कोटी लोकांचे बँकेमध्ये खाते नव्हते, बँकेमध्ये खाते उघडण्याचं काम भारत सरकारला करावं लागलं. त्याच्यासाठी त्यांना एजन्सी नेमाव्या लागल्या, त्याच्यासाठी त्यांना घर टू घर जाऊन लोकांचे खाते उघडावे लागले. प्रसंगी त्यासाठी त्यांना सांगावं लागलं की हे खातं उघडल्याशिवाय तुझ्या खात्यात पैसे येणार नाही. मग कुठंतरी लोकांनी जाऊन खाते उघडले. म्हणजे जे 15 लाखाचा जो जुमला होता तो जर नसता तर या 40 कोटी सुद्धा उघडले असते की नाही, माझ्या पुढे प्रश्न आहे. अनेक लोकांना वाटत होतं की खरंच काहीतरी पैसे येणार आहेत आणि म्हणून खाते उघडले. पण हीच वस्तुस्थिती असताना एका बाजूला, दुसऱ्या बाजूला देशाच्या बँकांमध्ये 25,600 कोटी रुपये 25,600 कोटी रुपये असे आहेत की ज्याला कोणीच मालक नाहीये. मार्च 2023 चा आकडा आहे. 25,600 कोटी रुपये बँकेच्या खात्यांमध्ये असे आहेत की ज्याला कोणी मालक नाहीये. अनेक खाते आहेत. माझे जवळजवळ 13-14 खाते होते बँकेचे. आता आपण बँकेचे खाते उघडतो, काही ना काही काम निघालं की उघडतो, त्याच्यात 500,000 कुठंतरी आपण ते उघडतो. नंतर एकच खातं आपण वापरायला लागतो आणि बाकीच्या खात्यांकडे आपलं लक्षच नसतं. आणि मग असे पैसे किती गोळा झाले असतील या देशामध्ये, तर 1 लाख कोटीपेक्षा जास्त पैसे गोळा झाले. 1 लाख कोटीपेक्षा जास्त पैसे असे गोळा झाले की जे खाते वापरलेले नाही आणि ते पैसे मग सरकारने सगळे जप्त केले. मध्ये आपण सगळ्यांनी वाचलं असेल. आणि ते पैसे बँकांनी स्वतःच्या कामासाठी वापरले. याचं कारण आहे की आपल्या लोकांना पैसे कसे वापरायचे ह्याचं प्रशिक्षण कुठेही दिलेलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने एका बाजूला राजकीय साक्षरता आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक साक्षरता हे दोन्ही विषय जे आहेत ते आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय. आणि म्हणून मी आपणांना म्हणालो की या विषयावर मी माझं मत थोडंसं मांडेल. कारण आज जर आपण या विषयावर चर्चा चालू केली नाही, आज आपण या विषयावर जागृत झालो नाही, तर कदाचित येणारा काळ जो असेल, $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपली तयार होईल. आज आपण पाहतो की जगातल्या सगळ्या देशांना मागं टाकत आता भारताची अर्थव्यवस्था 3-4 नंबरला येऊन पोहोचलेली आहे. कदाचित ती पुढच्या काही दिवसांमध्ये 1 नंबरलाही पोहोचेल. परंतु पोहोचून सुद्धा तीच परिस्थिती राहील
की 1% लोकांच्या हातामध्ये 70% पैसे राहतील आणि 99% लोकांच्या हातामध्ये 30% पैसे राहतील. कारण आपल्याला आपल्या शाळेच्या कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये पैसे कसे कमवायचे, पैसे कसे वाढवायचे, पैसे कसे टिकवायचे याचं कुठेही प्रशिक्षण दिलेलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा विषय जो आहे, हा विषय घेऊन मला असं वाटतं की कुठंतरी जास्त प्रबोधन खऱ्या अर्थाने होणं गरजेचं आहे. मावळ विचार मंचासारखे जे व्यासपीठ आहेत की ज्याच्यावरून वैचारिक चर्चा होते, त्या वैचारिक चर्चा होत असताना मला असं वाटतं की असे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण कोविडच्या काळात नाही, नोटबंदीच्या काळामध्ये आपण पाहिलं, इथं 50% महिला बसलेल्या म्हणून सांगतो की ज्यावेळेस नोटबंदी आली तेव्हा अनेक महिलांकडे आमच्या पैसे सापडले, अनेक जणींकडे. माझ्या मुलीचं लग्न करायचंय, थोडे 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 पैसे बाजूला काढले. पोरांचं शिक्षण करायचंय, थोडे 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 पैसे बाजूला काढले. आणि इतके पैसे की ते नंतर नवऱ्यांना सांगायचं कसं की इतके पैसे माझ्याकडे, हा सुद्धा प्रश्न अनेक जणींच्या पुढे उभा राहील. म्हणजे ही जी आर्थिक साक्षरता आहे, ज्याला आपण आर्थिक साक्षरता म्हणतो, हा शब्द खूप मोठा आहे, ते तर शब्दामध्ये तुम्ही जात बसू नका. पण ही खऱ्या अर्थाने भारताची संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आडीनडीसाठी आपण बाजूला काहीतरी काढून ठेवण्याची आपली पहिल्यापासूनची पद्धत आहे. ही जगातल्या कुठल्याच दुसऱ्या देशामध्ये नाहीये. अमेरिकेसारख्या देशामध्ये जर तुम्ही गेले तर कर्ज काढतील, क्रेडिट कार्ड वापरतील, परंतु चैनीच्या गोष्टी करतील. आणि म्हणून आपण पाहिलं की 2008 साली जगातली सगळ्यात मोठी जागतिक मंदी जी अमेरिकेमध्ये आली, त्याचं कारण एकमेव होतं की क्रेडिट कार्डचे पैसे लोक भरू शकले नाही, म्हणून खऱ्या अर्थाने मंदी आली होती. परंतु भारतामध्ये ती परिस्थिती आजही नाही आणि भविष्यातही येऊ शकत नाही. त्याला कारण आहे की जी इकॉनॉमी, जी अर्थव्यवस्था ही सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून आणि या बाजारपेठेच्या माध्यमातून चालते, त्याचीच पॅरलल अर्थव्यवस्था ही आपल्याकडं घरात बचत केलेल्या पैशाच्या माध्यमातूनही चालते. आणि म्हणून ही परिस्थिती आपल्याकडे कधी येऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण अडचण काय झाली की जमाना बदलत चाललेला आहे. आता जमाना बदलत चाललाय. पूर्वीच्या आमची आजी होती, ती पैसे जपवायची. आमच्या आजीने तर इतकं सोनं जपवलं होतं की ती काही झालं तरी थोडं 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 सोनं करत बसायची. आमच्या आईपर्यंत तो काळ होता. परंतु माझी मुलगी किंवा माझी बायको की काही सोनं घेत नाही किंवा ती बचत करत नाही, कारण ती पद्धतच आता राहिली नाही. जेवढे येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च करण्याची आपली आता परिस्थिती तयार झालेली आहे. इनकमिंग पेक्षा आउटगोईंग कडे जास्त लक्ष आहे. उद्या आपल्याकडे 1,000 रुपये येणार आहे, या भरोशावर आजच 2,000 रुपयाचं प्लॅनिंग आपलं झालेलं असतं की 1,000 आल्यावर आपल्याला काय करायचंय. आणि ही जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, मला असं वाटतं की त्याची अत्यंत गरज आहे. आणि म्हणून एका बाजूला भारतासारख्या लोकशाही प्रधान देशाला चांगले लोक निवडून देणं आणि ते निवडून देऊन ते चांगल्या पद्धतीचं सरकार चालवतील हा विचार करणं, हे जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे की आपला संसाराचा गाडा चालवत असताना आर्थिक नियोजन देखील आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्याची शिकवण आपल्या मुलाबाळांना असणं अत्यंत गरजेचं आहे. आता सध्या तुम्हाला माहिती आहे की राजकारणाची परिस्थिती काय आहे, मला काही बोलायची आवश्यकता नाही. एक काळ असा होता की आपण म्हणायचो की हा कोणत्या विचाराचा आहे, हा डाव्या विचाराचा आहे का, हा उजव्या विचाराचा आहे की हा कोणत्या विचाराचा आहे. मग नंतरचा काळ आला की हा कोणत्या पक्षाचा आहे. आता पक्षाचाही नाही, आता कोणत्या गटाचा विचारावा लागतो. सुभाष भाऊ मला मगाशी भेटले जाधव, त्यांना म्हणलं भाऊ सध्या कोणत्या पक्षात आहे. भाऊ म्हणले राष्ट्रवादीत आहे. म्हणलं मग कोणत्या गटात आहे. ते म्हणले अजून सांगता येणार नाही. ही परिस्थिती आहे आणि याला कारणीभूत कोणीच नाहीये. याला कारणीभूत इथं समोर बसलेले तुम्ही सगळेजण आहात. इथं बसलेला जो मतदार आहे, इथं बसलेला जो नागरिक आहे, तो या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत आहे. आणि असंच जर हे चालू राहिलं तर तुम्हाला सांगतो या देशामधली लोकशाही फक्त नावाला राहिल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आपण मावळ तालुक्यातले आहात
मावळ तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक राजा होता की जो रयतेचा राजा होता, बहुजन समाजाचा राजा होता, त्यांनी सगळ्या लोकांचा विचार केला, शेतकऱ्याचा राजा होता. परंतु ते सगळे राजे काय तसे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हा एकमेव राजा असा आहे की त्या राजाचा एकही महाल नाहीये, कुठंच महाल नाहीये. असतील तर गड किल्ले आहेत, ज्या किल्ल्यांमध्ये आज आपण गेलो तर कोणी राहणार सुद्धा नाही, असे ते गड किल्ले आहेत. नाहीतर तुम्ही राजस्थानला जा, तिकडे मैसूरला जा, वेगवेगळ्या तुम्ही राजा महाराजांकडे जा, त्यांचे राजवाडे बघितले तर आज तिथं 5 स्टार हॉटेल झालेले आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठलाही राजवाडा असा महाल नव्हता, कारण तो रयतेचा राजा होता, तो सामान्य माणसाचा राजा होता. आणि म्हणून ती राजेशाही होती. ती राजेशाही जी होती तिला कंटाळून खऱ्या अर्थाने लोकशाही आपल्या संपूर्ण जगामध्ये आली. आणि जी लोकशाही आली ती लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य म्हणून खऱ्या अर्थाने लोकशाही आली. परंतु आज दुर्दैवाने अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मतदानापुरता फक्त लोकांचा विचार केला जातो. मतदान झाल्यानंतर आपण कुठल्याही पद्धतीने त्या मतदाराकडे परत जात नाही किंवा त्याचं उत्तरदायित्व आपण देत नाही, लोकप्रतिनिधी देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून लोकांमध्ये आणि लोकप्रतिनिधीमध्ये एक अशा पद्धतीचं नातं तयार झालेलं आहे की प्रत्येक वेळेस ते स्वार्थाचं त्याचं नातं तयार झालेलं आहे. लोकप्रतिनिधीला आमच्या सारख्यांना असं वाटतं की मतदान घेण्यासाठी लोकांकडे जायचंय आणि लोकांना वाटतं की 5 वर्षातूनच एकदा हा येणार आहे तर ह्याच्याकडून काय काढून घेता येईल ते बघत असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जो विचाराने खऱ्या अर्थाने माणूस निवडून द्यायला पाहिजे तो निवडून देण्याची परिस्थिती आपली राहिलेली नाही. मला अनेक माझे कॉलेजमधले मित्र असतात जे बिगर राजकीय मित्र आहेत, ते मला अनेक वेळा सांगत असतात, विचारत असतात, मतदानाच्या दिवशी ते हमखास सुट्टीला जात असतात. तुमच्या लोणावळ्याला गर्दी होत असेल मतदानाच्या दिवशी. मतदानाच्या दिवशी हमखास सुट्टीला जाणारे मी अनेक शहरांमधले लोक पाहिलेले आहेत. मी एका माझ्या मित्राला विचारलं की अरे मतदानाला जायचं नाही का? तर काय करायचं आपल्याला, कोणी निवडून आलं तरी काय फरक पडणार आहे? म्हणलं कोणी निवडून आला तरी कसं काय फरक नाही पडणार? तो नाही, आपलं काय काम पडतं, मी कधी आमदाराकडे जात नाही, खासदाराकडे जात नाही, माझं कुठलंही काम नाही त्यांच्याकडे, कशाला मतदान करायचं? मग मी त्याला विचारलं की तू ज्या घरामध्ये राहतो त्या घराची किंमत कोण ठरवतं? एखादा माणूस बंगला बांधतो, एखादा माणूस फ्लॅट विकत घेतो, एखादा माणूस एखादं घर विकत घेतो, त्या घराची किंमत कशी ठरते? तिथल्या सिमेंटच्या दरावरून ठरते, तिथल्या वाळूच्या दरावरून ठरते, तिथल्या जमिनीच्या दरावरून ठरते. हे सगळे दर कोण ठरवतं? हे सगळे दर सरकार ठरवतं. सरकारचं त्याच्यावर कुठं ना कुठं अप्रत्यक्षरित्या नियंत्रण असतं. तू ज्या रस्त्याने जातो तो रस्ता कोण करतं? सरकार करतं. लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये काम करत असतात. तू जे पाणी पितो ते शुद्ध पाणी आहे का खराब पाणी आहे हा निर्णय कोण घेतं? हा निर्णय सुद्धा तिथली नगरपालिका घेते, तिथली महापालिका घेते, तिथले लोकप्रतिनिधी घेत असतात. तू जी हवा घेतो ती हवेची सुद्धा क्वालिटी चांगली असली पाहिजे. फॅक्टऱ्या जर उभ्या राहिल्या, मोठे मोठे उद्योगधंदे उभे राहिले आणि त्यांनी जर प्रदूषण केलं तर त्याच्यावर पॉलिसी आणणं, त्याच्यावर नियंत्रण करणं हे काम कोण करत असतं? सरकार करत असतं. आणि मग सगळं जर तू जे खातो ते सरकारच्या हातात आहे, जी हवा घेतो ते सरकारच्या हातात आहे, ज्या घरात राहतो ते सरकार ठरवणार आहे, तर मग सरकार कोणाचं असलं पाहिजे हे देखील तुला ठरवण्याचा अधिकार आहे. आणि माझा त्या राजकारणाशी संबंध नाही, मी तिथं जाणार नाही, मी मतदान करणार नाही, ही जी भूमिका खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर लोक घेतात आणि मतदानाच्या दिवशीवर सुट्टीवर जातात, मला त्यांची कीव वाटते की ज्यांच्यासाठी हे सगळं लोकशाही उभी राहिली ते लोक जर या त्याच्या बाबतीमध्ये जर गंभीर नसतील तर मला असं वाटतं की या देशाला कुणी वाचू शकत नाही. आपण जर विचार करून लोकप्रतिनिधी निवडून देणार नसाल तर 5 वर्ष आपल्याला कुठल्याही पद्धतीने तक्रार करण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून अनेक लोक म्हणतात की मतदान कंपल्सरी करा. आता मतदान कंपल्सरी करा हा सुद्धा लोकशाहीच्या विरुद्धची हुकुमशाहीच आहे, म्हणून ते होत नाही. कारण कुठलीही गोष्ट कंपल्सरी करायची नाही असं लोकशाहीमध्ये सांगितलेलं आहे. लोकांना पाहिजे तसं झालं पाहिजे हे लोकशाहीमध्ये सांगितलेलं आहे. परंतु लोक मतदानालाच जात नाही. 60% मतदान सरासरी होतं आपलं लोकसभेला, 55च होतं, 55 ते 60, 60 ते 65% मतदान होतं विधानसभेला. नगरपालिका जिल्हा परिषदांना साधारणतः 80-85% पर्यंत मतदान जातं.
ग्रामपंचायतीला हेच मतदान 99% जातं. अनेक ठिकाणी तर मैताचे सुद्धा मतदान केल्याचे अनेक प्रकार बाहेर आलेले आहेत. म्हणजे जेवढी छोटी निवडणूक तेवढे आपण सिरियस आहे आणि जेवढी मोठी निवडणूक तेवढे आपण नॉन सिरियस आहे. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून तुमच्या गावचा सरपंच कोण व्हावा याच्यात तुम्हाला जितका रस आहे तितका रस या देशाचा पंतप्रधान कोण व्हावा त्याच्यामध्ये नाहीये. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आपल्या सगळ्यांचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही साक्षरता असणं आपल्या सगळ्यांच्या मध्यंतर गरजेचं आहे. आता याला पर्याय काय? याला पर्याय एकच आहे की शाळेपासून आपण आपल्या मुलांना ही गोष्ट शिकवली पाहिजे. आपल्या शाळेमध्ये 25 मार्काला नागरिक शास्त्राचा विषय आहे. याच्यापेक्षा जास्त काही नाही. आजही मी तुम्हाला याच्यातले जर 4-5 प्रश्न विचारले तर तुम्ही सुद्धा गडबडून जाल अशी परिस्थिती आहे. कारण आपल्याला ही माहितीच नाहीये. अधिकार काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, आपले हक्क काय, नागरिक म्हणून तुमचे हक्क काय, तुमचे अधिकार काय, हे तुम्हाला या ठिकाणी जोपर्यंत जाणीव नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट या ठिकाणी होऊ शकत नाही. आज आपण पाहतो की लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला अधिकार आहे असं त्याला बाहेर ढकलणं योग्य नाही. लोकशाहीचाही अतिरेक झाला आपल्याकडे. मग जसं आपल्याला राजकीय ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे तसं आपल्याला आर्थिक ज्ञान देखील असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या मुलांमध्ये आपल्याला ती गोष्ट आता टाकावं लागेल. आपल्या अनेक माणसं मला भेटतात, त्यांचे मुलं मोठे झालेत, 20-20 वर्षाची मुलं झालीत, पण 20-20 वर्षाचे मुलं होऊन देखील ते त्यांच्या हातामध्ये अधिकार देत नाही. का? तर त्यांचा विश्वास नसतो की आपले मुलं काही करू शकतील की नाही. मुलांमध्ये कर्तबगारी असते पण बापाचाच विश्वास नसतो. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या मुलांमध्ये आर्थिक शिस्त लावणं, त्यांना साक्षर करणं, त्यांना शिकवणं, पैसे कसे कमवायचे, पैसे कसे वाढवायचे हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या मुलांमध्ये शिकवणं की कशा पद्धतीने हा देश चालला पाहिजे, हे देशाची लोकशाही कशी चालली पाहिजे, लोकशाही चालत असताना कसे लोक राज्यकर्ते असले पाहिजे हे शिकवणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे. मी आता अमेरिकेला गेलो होतो. अमेरिकेला ज्यावेळेस गेलो तर 27 दिवसांचा दौरा होता आणि 27 दिवसांच्या दौऱ्यामध्ये मी माझ्या मुलीला, माझी मुलगी 9 वर्षाची आहे, अहिल्या नाव आहे तिचं, तिला मी रोज $10 पॉकेट मनी द्यायचं तिला सांगितलं. मी तुला रोज $10 देणार आणि मग तिचे नोट्समध्ये मोबाईलमध्ये मी हिशोब ठेवायचो. म्हणजे तिचं खाणं पिणं वगैरे ते सगळं मीच द्यायचो, परंतु हे $10 तुला जे पाहिजे ते तू खर्च कर, अशा पद्धतीने तिला पॉकेट मनी द्यायचं ठरवलं. आणि मग मी त्याचा हिशोब ठेवायचो. मग ती एक ठिकाणी आम्ही जेवायला गेलो, ती म्हणली मला मिल्कशेकच प्यायचा. मी म्हणलं नको पिऊ मिल्कशेक. नाही म्हणली मला प्यायचाच. बरं म्हणलं पी. माझ्याकडे पॉकेट मनी त्याच्यातून पिते म्हणली. म्हणलं घे. मग मी म्हणलं ठीक आहे, आता तू घेतीच एवढा मोठा मिल्कशेक आहे तर आपण दोघं मिळून घेऊ. मग ती म्हणली की मला मँगो प्यायचा. मी म्हणलं मला स्ट्रॉबेरी प्यायचा आहे. मग असं करत करत ती माझं स्ट्रॉबेरी मान्य झालं. आम्ही ते घेतलं. ते घेतल्यावर ते तिलाही आवडलं नाही, मलाही आवडलं नाही. मग मी म्हणलं आता हे तर पैसे आपले वाया गेले. मी तिच्या हिशोबातून $5 कट केले. तसे $10 कट करायचे होते, पण स्ट्रॉबेरी हे माझी चॉईस असल्यामुळं मला $5 कट करावं लागले. अशा पद्धतीने मी तिला त्याचा हिशोब शिकवला. त्याच्यामध्ये रोज तिला काय खर्च करायचा आहे हे फक्त मारवाडी परिवारांमध्ये आपल्याला दिसतं बरं का. अजूनही आपल्या बहुजन समाजामध्ये तुम्हाला कुठेही हे दिसणार नाही की रोजच्या रोज संध्याकाळी हिशोब जोडल्याशिवाय जेवायलाच बसायचं नाही. ही जी पद्धत आहे ही आपल्याकडं पद्धत नाही आणि आपण तिथंच चुकत खऱ्या अर्थाने चाललेलं आहे. आणि म्हणून माझ्या मुलीचं, माझा मुलगा 18 महिन्याचा आहे, परंतु त्याचं बँकेत खातं आहे, काय त्याच्या नावाने सेव्हिंग आहे.
म्हणजे बँकेत खातं हे नाही बरं का, बाळाभाऊंचं नाही, काही येईल या अपेक्षेने नाहीये. बाळाभाऊ बघा बँकेचं खातं म्हणजे लोक हसायला लागले, आता काय करा. तो ज्या दिवशी झाला त्याच दिवशी त्याचं बँकेत खातं उघडलं, त्याचं पॅन कार्ड काढलं, त्याचं आधार कार्ड काढलं. हा सल्ला मला माझ्या एका मारवाडी मित्रांनीच दिला आणि पहिल्या दिवशीपासून त्याच्यामध्ये मी पैसे टाकायला सुरुवात केली. माझी मुलगी आता 9 वर्षाची आहे, तिचं देखील पूर्ण बँकेत खातं आहे. बँकेत तिचे पैसे मी महिन्याच्या महिन्याला टाकतो. तिच्या कॉलेजच्या शाळेमध्ये गेल्यानंतर, तिला कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिच्या फीसाठी मला कुठल्याही पद्धतीचं तंतन होता कामा नये यासाठी ती तरतूद त्या ठिकाणी मी करतो. कारण मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. वॉरन बफेट नावाचे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे वॉरन बफेट. त्या वॉरन बफेट जो सगळ्यात जगातला श्रीमंत माणूस आहे, 91-92 वय त्यांचं आता, पण त्याची जी एकूण संपत्ती आहे त्याच्या एकूण संपत्तीचे 65% संपत्ती ही त्याच्या वयाच्या 65व्या वर्षानंतर तयार झालेली आहे. म्हणजे 65ला आपण रिटायर होतो, 65व्या वर्षानंतर त्याची एकूण संपत्तीच्या 65% संपत्ती तयार झाली. कारण त्यांनी 9व्या वर्षीपासून बचत करायला सुरुवात केली. त्याचा अकाउंट राऊत साहेब 9व्या वर्षी त्यांनी बँकेत उघडलेले, 9व्या वर्षीपासून तो बँकेत पैसे टाकत होता आणि म्हणून तो इतकी मोठी संपत्ती त्या ठिकाणी तयार करू शकला. आणि म्हणून मला आपल्याला खरं तर हेच सांगायचं आहे की येणारा जो काळ आहे तो भारताचा आहे. आणि हे तुम्हाला मी सांगण्याची आवश्यकता नाही, कारण मावळ तालुका हा भारतातल्या प्रगत तालुक्यांमधला एक तालुका असेल. इतकं मोठं औद्योगिकरण या तालुक्यामध्ये झालेलं आहे. हजारो लोकांना तुम्ही इथं रोजगार दिलेला आहे. आणि फक्त तुमच्याच नाही तर आमच्या देखील तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, राज्यातल्या, परराज्यातल्या लोकांना तुम्ही इथं रोजगार निर्माण करून दिलेला आहे. आणि म्हणून हा तालुका एकदम मोठा तालुका आहे. मावळ जसा तालुका प्रगत झालेला आहे तसा आपला देश देखील येणाऱ्या काळामध्ये प्रगत होणार आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था आता मेट्रोच्या स्पीडनी, म्हणजे बुलेटच्या ट्रेनच्या स्पीडनी निघालेली आहे. मोठ्या प्रमाणावर आपला देश पुढे जाणार आहे. परंतु हे जात असताना आपण त्याच्यासाठी तयार आहोत की नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. नाहीतर पुन्हा तुम्हाला तेच सांगतो की देश पुढे जाईल परंतु आपण आहे तिथंच राहू. आणि म्हणून आपण आहे तिथं राहायचं जर नसेल, आपल्याला जर वाटत असेल की आपल्या मुलाबाळांचं देखील कल्याण झालं पाहिजे, ते देखील पुढे गेले पाहिजे, तर मला असं वाटतं की आपण या देशामध्ये आपल्या मुलांना राजकीय साक्षरता आणि आर्थिक साक्षरता सांगणं अत्यंत गरजेचं आहे. 1947 साली जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस फक्त 4% लोकांना लिहिता वाचता येत होतं. 1947ला जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा फक्त 4% लोकांना लिहिता वाचता येत होतं. आज 90% लोकांना लिहिता वाचता येतंय. परंतु अजूनही लोकांना विचार करता येतोय की नाही हा खऱ्या अर्थाने फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे साक्षरता नाही, तर विचार करता येणं ही खऱ्या अर्थाने साक्षरता आहे. चांगल्याला चांगलं, वाईटला वाईट म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि ती ताकद निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने, ती ताकद निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांमध्ये आहे. मी राजकारणामध्ये काम करतो. मला अनेक लोक भेटतात की राजकारण चांगलं नाही, राजकारण वाईट आहे. आता राजकारणाचं पण असं झालेलं आहे की मराठी पिक्चरनी खऱ्या अर्थाने राजकारण बदनाम केलेलं आहे. ते निळू फुलेंचं कॅरेक्टर आजही जर समोर आलं तर तो पुढारी तसाच दिसतो, तो सरपंच, ते सगळेजण असे होतात की सगळे बदनाम झाल्यासारखं वाटतं. परंतु वस्तुस्थिती ती नाहीये. मी तर असं मानतो बाळाभाऊ की सगळ्यात मोठं समाजकारण जर कोणतं असेल तर ते राजकारण आहे. सगळ्यात मोठं समाजकारण. कारण जे समाजासाठी आपल्याला काम करायचंय ते राजकारणाच्या माध्यमातूनच शक्य आहे. आणि म्हणून राजकारण जर चांगलं करायचं असेल, शेवटी लोकशाही लोकांसाठी आणि लोकांसाठी चांगलं राजकारण हे जर सांगड आपल्याला घालायचे असेल तर मला असं वाटतं की आपण राजकीय साक्षरतेच्या दृष्टीने देखील अत्यंत गरजेचं होणं गरजेचं आहे. आपण त्याच्यामध्ये चांगलं काम करण्याचं गरजेचं आहे. खरं तर राजकीय माणूस म्हणला तर तो किती वेळ बोलू शकतो आणि कोणत्याही विषयावर बोलू शकतो, त्याच्यात काय फार हे नाही. परंतु हा जो विषय मला आज आपण दिला होता, हा विषय मला असं वाटतं की अत्यंत गंभीर असा विषय आहे.
आणि याच्यामध्ये फक्त मी भाषण करून जाणं आणि नंतर पुढं काहीच न होणं इथपर्यंत तो मर्यादित विषय नाहीये. मला असं वाटतं की मावळ विचार मंच असेल, आपण त्याच्यामध्ये काहीतरी प्रयत्न करा. मावळ तालुक्यामधल्या ज्या शाळा असतील त्या शाळांमध्ये आपण काहीतरी प्रयत्न करा. आपण आता एका शिक्षण संस्थेचं आपण काम पाहताय, आपल्या शिक्षण संस्थेमध्ये तो प्रयत्न करा. आपल्या शाळेतल्या मुलांमध्ये आमदार काय, खासदार काय, त्याचं काम काय, राजकीय साक्षरता काय, चांगल्या पद्धतीने लोक कशी निवडून द्यायचे, लोकशाही कशी चालली पाहिजे, ह्याचं प्रशिक्षण आपण काही व्यवस्था करू शकतो का, ते आपण पाहणं गरजेचं आहे. आणि मुलांना शाळेत जीवनापासून आर्थिक शिस्त आणि आर्थिक साक्षरता शिकवणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे. आणि या दोन्ही गोष्टी जर आपल्या देशातल्या नागरिकांनी जर आता सुधारल्या तरच आपला देश महासत्ता होण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. कारण येणाऱ्या काळातली महासत्ता ही काही क्षेपणास्त्रांवर ठरणार नाही किंवा याच्या ॲटॉमिक आणि न्यूक्लिअर पॉवरवर ठरणार नाही, तर ती ठरणार आहे पैशाच्या बरोबर. आणि तो पैसा समान प्रमाणामध्ये प्रत्येक माणसाकडे असला पाहिजे, ही खऱ्या अर्थाने या देशाचं स्वप्न असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच मला आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.